नमस्कार भयरसिकांनो. काय होईल जेव्हा एका नावाजलेल्या भयकथा लेखकाचा एका सैतानी वाड्यात प्रवेश होईल? भयानक आहे ना? कथेचे नाव आहे सैतानी पडछाया आणि कथेचे लेखक आहेत दीपक पाटील. श्रद्धादीप सरांचे भय साहित्य वाचकांसाठी एक पर्वणीच असते. कथा पूर्ण ऐका आणि हो, समीक्षण करायला विसरू नका. दुसऱ्या दिवशी सकाळी कपिल थोडा उशिराच उठला. वाड्यात पहाटेपासूनच लगबग सुरू झाली होती. बंडोपंत आंघोळ, देवपूजा आणि न्याहारी उरकून 6 वाजताच तयार झाले होते. उशिरा उठलेला कपिल आळसावलेल्या अंगाने वरांड्यात आला. त्याला पाहून सकारामने आंघोळीला बंबाचे गरम पाणी आणून दिले आणि हातात ब्रश घेऊन कपिल मोरीत आंघोळीला गेला. मस्त आंघोळ करून तो बाहेर आला. अंगात जीन्स आणि टी शर्ट चढवून गरमागरम उपीट आणि चहा घेऊन तो आता तयार झाला. बंडोपंत त्याचीच वाट पाहत दिवाणखान्यात बसले होते. हातात एक मराठी पेपर होता. कपिलला पाहून त्याने हसून स्वागत केले. कपिलने त्यांना प्रतिसाद दिला आणि पंत बोलू लागले. सकाराम गेलाय गावात. सफाईसाठी माणसं लागतील. वाडा 30 वर्षांपासून बंद आहे. खूप स्वच्छता करावी लागेल. आणि हो, तुम्ही जेवणाचे कसे करणार आहात? इथं गावात झेल्याची चहाची टपरी सोडली तर बाकी हॉटेल वगैरे काही नाहीये. त्यापेक्षा असं करा, माझ्याकडेच येत जा. सकारामची बायको सगुणा चांगला स्वयंपाक करते. आताची न्याहारी तिनेच बनवली आहे. काय म्हणता? कपिलला हे फारच अनपेक्षित होते. एका तिराहिताबद्दलही हा जिव्हाळा आणि आपुलकी. पोरक्या झालेल्या कपिलला हे फारच भावलं. हे प्रेम, हा जिव्हाळा फक्त गावातच शिल्लक राहिला आहे. शहरात फक्त सिमेंटचे बंगले आणि मनाने भिकारी असलेले श्रीमंत लोक राहतात. गावचं पाणी काही निराळच असतं. कपिल विचारात हरवला होता आणि पंत पुन्हा बोलले. हे पहा, तुम्हाला अवघडल्यासारखं वाटत असेल तर राहू दे, माझ्याकडे जेवायला यायचं. पण गावात हॉटेल वगैरे नाहीये. नाही, तसं काही नाही पंत आजोबा, पण एक आचारी वजा नोकर मिळाला तर बरं होईल. आणि हो, मला अरे तुरे बोलवत जा. खरं तर तुम्ही आम्ही केल्याने जास्त अवघडल्यासारखं होतं. कपिल अगदी मनापासून बोलला. यावर बंडोपंतही मनापासून हसले. कपिल त्यांना नकळत आजोबा म्हणाला होता. त्यांना त्यांचा नातू परागची आठवण झाली. त्यांचा मुलगा विश्वंभर आणि नातू पराग आता लंडनला स्थायिक होते. पराग हा कपिलच्याच वयाचा होता. कपिलला पाहिल्यापासूनच पंतांना आपल्या नातूची आठवण होत होती. काळजी करू नको मुला, मी बघतो एखादा आचारी, पंत बोलले. आणि तेवढ्याच सकाराम आला. त्याने काही माणसं सोबत आणली होती. ती अंग चोरून वरांड्यात उभी होती. सकाराम पंतांना बाहेर चालण्याचा इशारा करू लागला. पंत उठले आणि म्हणाले, माणसं आली आहेत सफाईसाठी, मी बघतो, तू थांबितच. अन हो, हा सकाराम. सकारामने कपिलला नमस्कार केला आणि ते दोघे वरांड्यात गेले. कपिल पेपर वाचत बसला. बाहेर वरांड्यात येता सकाराम बोलला. मला यातला एक बी येत नव्हता. तुमचं नाव सांगितल्यावर कशी बशी आली तोवर? तुम्हीच काय ते सांगा एकदा. पंतांनी हातानेच मी बघतो असा इशारा केला आणि ते माणसांकडे वळले. हे पहा, मी असणार आहे तुमच्यासोबत तिथे. दिवसभर काम करून सायंकाळी 5 वाजता सुट्टी करा. मग तर झाले. काम शिल्लक राहिले तर उद्या अशाच प्रकारे करू. ठीक आहे ना? 5ही लोक तयार झाले. पण भीती मनात होतीच. का नसावी? भीतीचे कारणही तितकेच भयानक होते. एवढ्यात दगडू सुतारही आला. त्याच्या हातातल्या झोळ्यात करवत, पटाशी, हातोडा असं काही बाई दिसत होतं. त्याची ही अवस्था काहीशी त्या मजुरांसारखीच झाली होती. पंतांनी ते हेरले आणि त्यालाही दिलासा दिला. तोही येण्यास तयार झाला आणि कपिलला हाक मारून ते निघाले. मजुरांना मागे थांबवत सकारामने त्यांच्या डोक्यावर काही लाकडी फळ्या दिल्या. एक मजूर डोक्यावर पाट्या, त्यात खराटे, झाडू असं काही बाई घेऊन होता. वाड्याबाहेर पडताच कपिलने वाडा किती दूर आहे असं विचारले. पंतांनी हाताने समोरचा एक वाडा दाखवला. तोच वाडा जो रात्री गाडीतून उतरल्यावर त्याला दिसला होता. इथून तो 500-600 मीटर अंतरावर होता. गाडी न घेता ते पायीच निघाले. कच्च्या रस्त्याने पुढे 10 मिनिटे चालताच ते वाड्यासमोर पोहोचले. गंजलेले लोखंडी गेट उघडून बंडोपंत आत शिरले. त्यांच्या मागून सखाराम, कपिल आणि ते मजूरही आत आले. आता ते वाड्यासमोरील अंगणात उभे होते. अंगणात झाडांच्या सुकलेल्या पानांचा खच पडला होता. वाडा भव्य आणि तितकाच जुना वाटत होता. कोरीव तुळ्याचे दगडी बांधकाम सुरेख दिसत होते. सर्व दारे खिडक्या नीट बंद दिसत होत्या. वाड्याचा मुख्य दरवाजा चांगला 20-25 फूट तरी उंच होता. तो सागवानी लाकडाचा दरवाजा कोरीव कामामुळे आणखीनच उठून दिसत होता. पण नक्षीकामाच्या खाचांमध्ये धूळ साचली होती.
दरवाजावर जागोजागी शंकुकृती पितळी वाट्या बसवल्या होत्या आणि उजव्या बाजूला कोपऱ्यात एक 6 फुटी दिंडी दरवाजाही होता. पंत आता त्या दिंडी दरवाजासमोर उभे होते. त्यांनी बंडीच्या खिशातून किल्ल्यांचा एक गुच्छा काढला. तो गुच्छाही वाड्यासारखाच जुनाट दिसत होता. त्यांनी योग्य ती किल्ली शोधून ती कुलुपात टाकली. तसे सकारामचे हात नकळत जोडले गेले, जणू तो ईश्वराकडे मदत मागत असावा. कपिलाला ही गोष्ट जरा विचित्र वाटली. पंतांनी हलकेच दरवाजा उघडला. दाराचा आवाज झाला. बंडोपंत आत शिरले आणि त्यांच्या पाठोपाठ बाकीची मंडळी आत गेली. आत येताच बंडोपंतांचे कान सशाचे तर नजर एका गरुडाची झाली होती. मनात उठलेल्या त्या अनामिक भीतीचे सावट चेहऱ्यावर न येऊ देता ते कानुसा घेत सावकाश पावले टाकत होते. त्या अंधाऱ्या खोलीतली अभद्र जाणीव जागी झाली असावी. तिने एक मंद कुरकुर सुरू केली होती. पंतांच्या कानांनी ती अतिसूक्ष्म गुरगुर टिपली होती. न राहून ते त्या अंधाऱ्या खोलीकडे नजर उंचावून पाहत होते. बंद दरवाजा आहे हे पाहून त्यांना समाधान मिळत होते, पण पंत एकटेच चिंतेत नव्हते. सखाराम आणि बाकीचे सगळेच मनातून घाबरले होते. ते सर्वजण एका अनामिक दडपणाखाली वावरत होते. खट्ट आवाज झाला तरी बिचकत होते. कपिलच्या नजरेतून या गोष्टी सुटल्या नव्हत्या. आता ते वरांड्यात उभे होते. वाडा बरीच वर्षे बंद असल्याने आत हवा जणू कोंडून राहिली होती. एक कुबट वास येत होता. खालच्या फरशीवर धुळीचा जणू एक थरच बसला होता. पायाला तो जाणवत होता. त्या थरावर रेंगाळलेल्या कीटकांचे रेघोट्या मारल्यासारखे एक जाळेच तयार झाले होते. एकंदरीत खूपच काम करावे लागणार होते. पंतांनी लोकांना कामाला सुरुवात करायला सांगितले. लोक झाडू खराटा घेऊन धूळ जमविण्याचा प्रयत्न करू लागले. दगडू सुताराने आपली झोळी खाली ठेवून त्यातला मेजरमेंट टेप काढला आणि जिन्याचे माप घेऊ लागला. कपिलने हे न समजल्याने त्याने पंतांना विचारले. पंतांनी जिना कमकुवत झाल्याने बंद करत आहोत असे कारण दिले. कपिलने ठीक आहे म्हणत तो आजूबाजूच्या खोल्या उघडून पाहू लागला. ते पाहून पंतांचा जीव भांड्यात पडला. कपिलाला दिवाणखान्याजवळची खोली प्रशस्त वाटेली. याच खोलीत राहण्याचे त्याने ठरवले. ती खोली बाकीच्या खोल्यांपेक्षा खूप मोठी होती. आत एक मोठा लाकडी पलंग, बाजूला एक आराम खुर्ची, भिंतीजवळ 3 मोठी लाकडाची कपाटे, त्यापैकी एक पुस्तकांनी भरलेले होते, तर बाकीच्या दोन्ही कपाटात जुनी कपाटे होती. कपिलने लक्षपूर्वक ती खोली तपासली. खोलीच्या दरवाजात आणि मागील बाजूच्या खिडक्यात एक विशिष्ट प्रकारच्या मिश्रणाने एक रेषा उडली गेली होती. ती शुभ्र रंगाची होती. चुना किंवा तत्सम पदार्थांनी ती ओढली असावी. खिडकीच्या त्या रेषेवर उन्हाची तिरपी किरणे पडल्याने ती एखाद्या हायवेच्या मध्यरेषेसारखी चमकत होती. त्या शुभ्र मिश्रणात काचेचा भुसा मिसळला गेला असावा. त्यामुळेच त्या रेषेवरील प्रकाश परावर्तित होत होता. असे वाटत होते जणू कोणीतरी त्या खोलीचे सर्व एंट्री एक्झिट आपल्या ताब्यात ठेवू पाहत होते. कपिलने उभ्या उभ्याच पायातला शूज त्या चौकटीतल्या रेषेवर घासून पाहिला. ती रेषा पुसली जात नव्हती. हे मात्र कपिलच्या आकलनापलीकडचे होते. जाऊ दे यार, काय करायचंय, अशी बरीच कामं पडली आहेत. दुर्लक्ष करून कपिल त्या कपड्याच्या कपाटातील जुने कपडे काढून ते साफ करू लागला. बंडोपंत जातीने लक्ष घालून त्या मजुरांना आणि दगडू सुताराला मार्गदर्शन करत होते. सुताराने आता जिन्याच्या मापानुसार लाकडी फळ्या कापायला सुरुवात केली होती. करवतीचा तालबद्ध नाद सुरू झाला होता. सकारामही स्वतः झाडू घेऊन कामाला लागला होता. 4 खोल्या, दिवाणखाना, स्वयंपाकघर, वरांडा, मधले अंगण, देवघर, न्हाणीघर हे सर्व साफ करायचे होते. जिना बंद केल्याने वरच्या मजल्यावरील सफाईचा प्रश्न नव्हता. पुढील 1 तासात सर्व काही जाळून झाले. 12 वाजून गेले होते. पंतांनी सकारामला जेवण आणण्यास सांगितले. सकारामाने एक मजूर पंतांच्या वाड्याकडे निघाले. बाकीचे मजूर पंत आणि कपिल वरांड्यात बसले. अर्ध्या तासात सकाराम जेवण घेऊन हजर झाला. जेवण उरकून काही वेळ ते गप्पा मारत बसले. सकाळपासून वाड्यात असूनही काहीही अभद्र न घडल्याने पंतांसह सगळेच थोडे निवांत वाटत होते. दगडू सुताराने फळ्या ठोकून जिना बंद करायला सुरुवात केली. सकाराम उठला आणि त्याने न्हाणीघरातून 2 पितळी बादल्या आणल्या. धुळेने त्या काळवंडल्या होत्या. एका मजुराला घेऊन तो स्वयंपाकघरातून मागील दरवाजाने वाड्यामागील विहिरीवर गेला. वाड्याच्या मागील बाजूस अंगण आणि पुढे अमराई होती. अमराईच्या कोपऱ्यावर पाण्याने तुडुंब भरलेली एक जुनाट विहीर होती. दगडी बांधकाम अजून शाबूत असले तरी पाण्यावर सुकलेल्या पानांचा खच दिसत होता. मजुराने बादल्या घासून साफ केल्या आणि दोन्ही बादल्यात पाणी भरून ते वाड्यात आले. ते पाणी घेऊन बाकीच्यांनी लगेच फरशी, वरांडा, न्हाणीघर
लाकडी फर्निचर, शोभेच्या वस्तू पुसायला सुरुवात केली. 4 वाजेपर्यंत वाड्याचा कायापालट झाला होता. दगडू सुताराने फळ्या ठोकून जिना बंद केला होता. मजूर आता घरी जाण्यासाठी सखारामकडे तगादा लावू लागले. वाड्याबाहेरील अंगणातला सगळा पाचोळा गोळा करून तो एका कोपऱ्यात पेटवून दिल्यावर काम थांबले होते. 5 वाजत आले होते. कपिलने आयुष्यात पहिल्यांदाच इतके श्रम केले असावे. त्याचा चेहरा कोमेजल्यासारखा दिसत होता. आजही पंत आजोबांकडेच राहावे लागणार विचार करत तो गेटमधून बाहेर पडणाऱ्या घोळक्यात मिसळला आणि ते पंतांच्या वाड्याकडे चालू लागले. त्या अंधाऱ्या खोलीतला सैतान कानोसा घेत होता. सकाळपासून सुरू असलेली वाड्यातली हालचाल आता पूर्ण बंद झाली होती. आज तो सैतान काहीसा शांत वाटत होता. शांत होता की त्याच्या पेरकी मनाने हेरले होते. वाड्यात कोणीतरी राहायला येणार असल्याचे त्याला कदाचित सुगावा लागला होता. सैतानच तो. छळ त्याच्या नसानसात भिनलेला. वाड्यात खरंच कुणी राहायला आले तर संधी होती आणि त्यामुळेच तो दिवसभर शांत राहून जणू इथे काहीच अनिष्ट नसल्याचा कांगावा करत होता. पण मनोमन त्याच्या सैतानी डोक्यात आनंदाचे धुमारे फुटत होते आणि त्याच आनंदात न राहून त्याने एक रुद्रगर्जना केली. सगळा वाडा त्या गर्जनेने हादरला. कोणीतरी येईल मुक्त करण्या, भागवण्या रक्तदान, हटली धूळ कुलला वाडा, वाट पायी सैतान. सकाळचे 8:30 झाले होते. कपिल रात्री बंडोपंतांच्याच वाड्यात राहिला होता. आज तो इनामदारांच्या वाड्यात राहायला जाणार होता. उरली सोरली कामे आजच्या आज निपटवू म्हणजे उद्यापासून लिखाणास मोकळे, त्याने विचार केला. पंतांनी एक आचारीवाजा नोकर पाहिला होता, भिकाजी नावाचा. तो गरजू होता आणि नोकरी करायला तयार होता. पण त्याची एक विचित्र अट होती. तो सकाळी 7 वाजता येणार, दिवसभर जे काम असेल ते करणार आणि सायंकाळचे जेवण तयार करून 6 वाजेपर्यंत परत गावात जाणार. सायंकाळनंतर तो वाड्यात थांबणार नाही, अशी ती अट होती. कपिलला हे विचित्र वाटले, पण असेही त्याला रात्री एकांत हवा होता. त्यामुळे त्याची काहीच हरकत नव्हती. हा वाडा एकतर गावाबाहेर, त्यात 30 वर्ष बंद. त्यामुळे इथले अंधश्रद्धाळू लोक काहीबाही बोलतात वाड्याबद्दल. बंडोपंतांनी सपशेल थाप ठोकली होती आणि कपिलने त्यावर विश्वास ठेवला होता. बंडोपंत, सखाराम, भिकाजी आणि कपिल सगळे सामान घेऊन वाड्यावर गेले. भिकाजीने स्वयंपाकघर पाहिले, पण तिथे काही सामान नसल्याने सामानाची एक मोठी यादी कपिलाला दिली. पंतांनी भिकाजी वाड्यावरच थांबले आणि कपिल गाडी घेऊन सखारामसोबत तो सामान आणायला गावात गेला. 1 तासाने ते सर्व सामान घेऊन परत आले. भिकाजी कामाला लागला. कपिलने साफ केलेल्या त्या खोलीत आपले सामान हलवायला सुरुवात केली. एकेकाळी ती खोली अण्णासाहेब इनामदारांची होती. अण्णासाहेब हे मयूरचे बाबा, बाळासाहेब इनामदारांचे थोरले बंधू. 30 वर्षांपूर्वी त्यांचा देहांत झाला होता. अण्णासाहेब हे पंत आजोबांचे बालमित्र. ही माहिती कपिलला पंतांनी दिली होती. सखाराम आणि बंडोपंत काही वेळ थांबले आणि निरोप घेऊन निघून गेले. भिकाजी स्वयंपाकघरातच काही करत होता. तो बहुधा दुपारच्या जेवणाच्या तयारीला लागला असावा. कपिलने खोलीतील ते पुस्तकांचे कपाट उघडले आणि त्यातली पुस्तके चाळू लागला. काळा जादू, एक तंत्र, वशीकरण विद्या, प्रेतात्म्यांशी संवाद, धनलाभाचे मार्ग, अघोरी शक्तींपासून मुक्तीचे उपाय, अशी काही नावे होती पुस्तकांची. कवर फोटोही फारच विचित्र होते. कपिलाला त्या गोष्टींवर काडीमात्र विश्वास नसल्याने त्याने ती तशीच कपाटात ठेवून दिली. दुपारचे जेवण उरकून तो मागील आमराईत एक चक्कर मारून आला. भिकाजी मात्र काम झाल्यावर वाड्यात न थांबता वाड्यासमोरील पिंपळाच्या झाडाखाली जाऊन वेडी ओढत बसला. थोड्या वेळाने आत येऊन त्याने सर्व भांडी धुतली आणि पुन्हा वाड्याबाहेर जाऊन बसला. कपिलाला भिकाजी जरा विचित्रच वाटला, पण एक गोष्ट चांगली होती. भिकाजी फार कमी बोलत असे. कपिलाला त्याचा कसलाही डिस्टर्बन्स नव्हता. दुपारी कपिल कानात हेडफोन टाकून असाच पलंगावर लोळत पडला होता आणि त्याचा डोळा लागला होता. सायंकाळी 5:30ला भिकाजीने आवाज दिल्याने तो जागा झाला. भिकाजीने रात्रीचे जेवण बनवले होते आणि तो निघायच्या तयारीत होता. कपिलने हो म्हणताच तो वाड्यातून बाहेर पडत दिसेनासा झाला. आता कपिल वाड्यात एकटाच होता. थोडा वेळ तो लेखन करण्याचा विचार करू लागला आणि तेवढ्यात दिंडी दरवाजावर थाप पडली. सायंकाळचा फेरफटका मारायला आलेले बंडोपंत आणि सखाराम वाड्यात आले. अर्धा तास गप्पा झाल्यावर ते निघून गेले. जाताना न राहून पंतांनी वरच्या त्या खोलीकडे नजर टाकली. आज रात्री कपिल इथेच राहणार होता आणि त्यामुळे त्यांना चिंता वाटत होती. आता कपिल आपल्या खोलीतल्या लाकडी टेबलावर एक दिवा लावून लिखाण करत बसला होता. मगाशीच जेवण गरम करून तो जेवला होता. सुचलेला कादंबरीचा तो विषय फारच भयानक होता आणि वाड्याच्या त्या भयान शांततेत त्याच्या कल्पनेला धुमारे फुटत होते.
चांगलं 2 तास लिखाण झालं होतं. त्याने घड्याळावर नजर मारली. 12 वाजत आले होते. लिहिलेलं ते लिखाण त्याने वाचून काढलं. ते फारच छान लिहिले गेले असावे. कपिल समाधानी दिसत होता. मुंबई सोडून इथे आल्याने त्याला समाधान वाटले. पण आता तर कथा सुरू झाली होती. अजून बरेच लिहायचे होते, पण सुरुवात मात्र समाधानकारक झाली होती. कपिलने आता झोपायचे ठरवले आणि तो उठला. समोरच्या खिडकीतून वाड्यामागील आमराई आणि विहिरीचा कट्टा स्पष्ट दिसत होता. भयान काळोख असला तरी त्याच्या खोलीतला उजेड किंचित बाहेर जात होता. खिडकी तशीच उघडी ठेवून तो पलंगावर येऊन झोपी गेला. रात्री कसल्याशा खडखडीने त्याचा डोळा उघडला. वरच्या मजल्यावर खूप उंदीर असावेत. काहीतरी कुरतडल्याचा, खरखर घासल्याचा आवाज येत होता. पण तिकडे जाता येणार नाही. जिना बंद आहे. कपिल काही क्षण तसाच पलंगावर पडून पेंगत राहिला. आता थंडी जाणवू लागली होती. खिडकी उघडी होती. त्याने पेंगतच उठून ती बंद केली. पण यावेळी मात्र त्याने त्या विहिरीकडे निरखून पाहिले नाही. पाहिले असते तर त्याला त्या कट्ट्यावर केस मोकळे सोडून बसलेली ती बाई दिसली असती. ती बाई विहिरीत पाय सोडून कट्ट्यावर बसली होती. नजर मात्र एकटक कपिलच्या खोलीच्या त्या उघड्या खिडकीवर होती. खिडकी बंद होताच ती अदृश्य झाली. वाड्याभोवती जणू प्रेतात्म्यांचा मेळा. पक्ष ऐकले पाहून शिकारी झालेत गोळा. त्या एकसारख्या सुरू झालेल्या खडखडीकडे दुर्लक्ष करीत कपिल झोपी गेला. सकाळी भिकाजी वाड्याचे दार बडवत असल्याने कपिलला जाग आली. रात्रीच्या त्या खडखडीने त्याला नीट झोप लागली नव्हती. भिकाजी मात्र येताच स्वयंपाकघरात शिरला. जरजर काम उरकून तो त्या पिंपळाखाली जाऊन विडी ओढत बसला. कपिल तयार होऊन गावात एक फेरफटका मारून आला. गावातले लोक एखादा परग्रहीय जीव आल्यासारखे त्याच्याकडे बघत होते. पेराव शहरी असल्याने कदाचित बघत असतील. कपिलने दुर्लक्ष केले. 9 वाजता तो वाड्यावर परतला. सखाराम आणि बंडोपंत त्याची वाट पाहत वाड्याच्या दिवाणखान्यात बसले होते. त्याला पाहून पंतांना खूपच आनंद झाल्यासारखे वाटत होते. हा अजून जिवंत आहे, सुखरूप आहे, याचा जणू त्यांना आनंद झाला असावा. कपिलने त्यांना वरच्या मजल्यावरील त्या खडखडीबद्दल सांगितले. त्यावर सखाराम आणि पंत एकमेकांकडे बघतच राहिले आणि मग सखारामने उंदीर असतील असा अंदाज बांधला. पण वर जे काही होते त्यापेक्षा उंदीर केव्हाही बरे. पंत मनातल्या मनात विचार करत होते. थोडा वेळ थांबून ते निघून गेले. भिकाजी आपल्या कामात व्यस्त होता. कपिलही आपली कादंबरी पुढे वाढवू लागला. एक गोष्ट कपिलाला कळाली होती. बंडोपंत सखाराम आणि भिकाजी सोडले तर त्या वाड्यात कोणी फिरकतही नव्हते. इतकेच काय, वाड्याच्या जवळपासही कोणी येत नव्हते. हा भिकाजीही आपले काम शक्य तितक्या बरोबर उरकून जास्तीत जास्त वेळ वाड्याबाहेर त्या पिंपळाच्या झाडाखाली जाऊन बसत होता. त्या दिवशी ते मजूरही वाड्यात असेपर्यंत फारच दबकत होते. काम लवकर संपवून ते घरी जायचं बोलत होते. का घाबरत असतील लोक या वाड्याला? एवढा छान तर आहे वाडा. शिवाय मनाला भावणारी शांतता आणि एकांत. कपिल त्या लाकडी टेबलावर बसून विचार करत बाहेरील आमराई, विहीर बघत होता. दुपारच्या जेवणानंतर त्याने भिकाजीला खोलीत बोलवले. तो आत येऊन अवघडल्यासारखा उभा राहिला. काय मग भिकाजी, कसा आहेस? त्याला सरळ विचारून चालणार नव्हते. आधीच तो अबोल आणि त्यात मुद्द्याला हात घातला तर गांगारून जाईल. काय नाही जे, काही काम होतं का? आपली घाबरी नजर खोलीत फिरवत भिकाजी म्हणाला. नाही रे, काम असं नाही काही, पण एक विचारू, खरं सांगशील? कपिल आता मुद्द्याला हात घालण्याच्या तयारीत होता. बोला की साहेब. पुन्हा मोजकेच शब्द. या घरात काही घडलंय का पूर्वी? लोक असे घाबरतात का इथे यायला? कपिल आता उत्तराची वाट पाहत होता. नाही जी. कोण म्हणलं असं? असं काही बी नाही. पण हे बोलताना भिकाजी नजर चोरत होता. लेखक असल्याने कपिलला माणसं पारखायची सवय होती. भिकाजी खोटं बोलत होता. तसं काही नसेल तर मग काम संपल्यावर इथेच वरंड्यात बसत जा, बाहेर बसत जाऊ नको. कपिलने दुखती नस दाबली होती. पण पंतांनी भिकाजीला आधीच बजावलं होतं. कपिलाला त्या सैतानाबद्दल काहीही समजता कामा नये. भिकाजी पुढे आता भलताच पेच उभा राहिला होता. पण काहीतरी सांगावेच लागणार होते. काहीसा गांगरून भिकाजी म्हणाला. साहेब, वाड्यात भुताटकी आहे म्हणतात सबने. बाकी मला इथं काय घडलं त्याचा काय विपत्ता नाही. मी पोराची शपथ घेऊन सांगतो. भिकाजीने हात जोडले होते. त्याची कामाची गरज त्याच्या डोळ्यात दिसत होती. त्याची ती रडवेली मुद्रा पाहून कपिलाला स्वतःचाच राग आला आणि त्याने भिकाजीला जायला सांगितले. रात्री थोडा वेळ लिखाण केल्यावर कपिलाला झोप आली. कानात हेडफोन टाकून तो पलंगावर पडला होता. तो भिकाजीच्या बोलण्याचा विचार करत होता. भुताटकी, हा वाडा भुताटकीचा. किती अंधश्रद्धाळू लोक आहेत हे. काही विचित्र अनाकलनीय दिसलं की लगेच भूतावर टाकून मोकळे.
स्वतःहून काही शहानिशा करणे दूरच, उलट अफवाच पसरवणे लोकांना सोयीचे वाटते. आणि मग ते तांत्रिक मांत्रिक आहेतच पराचा कावळा बनवायला. आणि इतक्यात वरच्या मजल्यावर ती खडखड सुरू झाली. त्या आवाजाकडे कान देत कपिल पुटपुटला, ही एवढी गोष्ट पुरेशी आहे लोकांना अफवा पसरवायला. नसती कटकट उद्या सकारामला सांगून उंदरांचे औषध आणावे लागेल. कपिल आता पेंगू लागला होता. बाहेर सर्वत्र मिट्ट काळोख होता. अमराईतली ती बाई विहिरीच्या कट्ट्यावर बसून होती. कपिलने खोलीतला दिवा बंद करताच ती उठली आणि वाड्याच्या दिशेने येऊ लागली. रात्रीवरच्या मजल्यावरील खडखड अचानक वाढली. तशी वरांड्यात बसलेली ती बाई गायब झाली. कपिलाला जाग आली आणि उंदरांचा उद्धार करत तो पुन्हा झोपी गेला. सकाळी बंडोपंत आपल्या वाड्यात दिवाणखान्यात पेपर वाचत बसले होते. इतक्यात सकाराम आला. मालक, सरपंचाने पाटील आल्या, ती भेटायचं आहे म्हणते, ती पाठवू का आत? अरे विचारतोस काय, पाठवात. पेपर खाली ठेवत पंत म्हणाले. सरपंचाने पाटील आत आले. पंतांनी हसून त्यांचे स्वागत केले आणि सकारामला चहा आणण्यास सांगितले. कपिल वाड्यात राहत आहे आणि त्याला बंडोपंतांनी परवानगी दिली आहे हे समजल्याने ते दोघे नाराज होते. खुर्चीत बसल्यावर सरपंच म्हणाले, पंत, मला लोक असंच काहीतरी म्हणत असतील, पण काल मी इनामदारांच्या वाड्यात राहणाऱ्या त्या मुलाला पाहिले. तुम्ही ठरवले आहे म्हणजे काहीतरी विचार केलाच असेल तुम्ही, पण थोडी भीती वाटत आहे. जर त्या मुलाने दार उघडले तर परिणाम तुम्हाला तर आमच्यापेक्षा चांगले ठाऊक आहेत. त्यांच्या स्वरात काळजी होती. हे पहा, मी सगळी व्यवस्था नीट लावून दिली आहे. शिवाय माडीवर जाणाऱ्या जिना कायमचा बंद केला आहे, त्यामुळे काळजी नसावी. पंतांच्या या बोलण्याने दोघेही काहीशे आश्वस्त झाले. सकारामने आणलेला चहा घेऊन ते निघून गेले. बंडोपंत सकारामला म्हणाले, सकाराम, तुझी युक्ती कामी आली असली तरी तो सैतान अजून शांत असल्याने मुलगा अजूनही सुरक्षित आहे आणि आपलं रहस्यही. पण जास्त काळ ते सुरक्षित राहणार नाही. मी त्या अभद्राला 30 वर्षे ओळखतो. शांत राहून ते पिशाचं त्या मुलाला तिथली सवय लावत आहे, जेणेकरून तो मुलगा कुतूहलापोटी कधी ना कधी माडीवर जाईल आणि कुलूप तोडून दार उघडेल. पण त्या नतद्रष्टाला कुठं ठाऊक आहे की आपण जिनाच बंद केलाय. ते अजून 1-2 दिवस बसेल शांत, पण पुन्हा आपला उपद्रव सुरू करेल ते कर्मदरिद्री. आणि मुलगा येईल तो यक्ष प्रश्न घेऊन. काय करावं कळतच नाहीये बघ. त्यांच्या बोलण्यात तथ्य होतं. आता सकाराम चिंतित झाला होता, पण काहीही पर्याय सुचत नव्हता. त्यामुळे तुर्तास तरी त्यांनी येणाऱ्या काळावर सर्व काही सोपवले. म्हणतात ना, काळ हा सर्व प्रश्नांवरील एक रामबाण उपाय आहे. काळाच्या चक्रात सगळे प्रश्न सुटतात, पण योग्य त्यावेळी. पंतांनाही तीच आशा असावी. मित्रांनो, हे साहित्य दर्जेदार ऑडिओ स्वरूपात बनवण्यास आम्हाला खूप मेहनत घ्यावी लागते. त्याचा मोबदला म्हणून तुमचा एक सबस्क्राईब, एक लाईक, एक शेअर आम्हाला आणखी मेहनत घेऊन उत्तम भाई साहित्य बनवण्यास नक्कीच प्रोत्साहन देईल.